प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पवित्र मंदिरात घेऊन आलास आणि जी पवित्र वचनं आम्ही वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत, परमेश्वरा ती सर्व पवित्र वचनं आशीर्वादित जिवंत आहेतच. आज पुन्हा एकदा नव्यानं तू आम्हाला त्या वचनामधून शिकव, तू आम्हाला चालव, मार्गदर्शन कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं, वागावं, तुझं गौरव करावं म्हणून परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक प्रभू. आमेन. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आज पुन्हा एकदा परमेश्वरानं आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आणलेलं आहे. आपण मागील रविवारी बघितलं, योनाच्या ग्रंथामधून काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. योनाचा 3रा अध्याय आपण बघितला आणि योनावरती परमेश्वराने जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून लोकांनी केलेला पश्चाताप हा आपण बघितलेला आहे. त्याच अनुषंगानं आज आणि पुढच्या रविवारी आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूयात. योनानं जो निरोप दिला तो निरोप ज्या शहराकरता दिला होता ते शहर पूर्णपणे जिवंत देवाला न ओळखणाऱ्या लोकांचं शहर होतं असं आपण बघितलेलं आहे. तरी देखील त्यांनी योनानं सांगितलेला निरोप पहिल्या झटक्यात ग्रहण केला. त्याला वारंवार लोकांना सांगावं लागलं नाही आणि ज्याप्रमाणे योनानं परमेश्वराचा निरोप सांगितला, लगेच राजापासून रंकापर्यंत आणि प्रत्येक गुराढोरांनी, जनावरांनी उपवास केलेला आपण बघितलेला आहे. आणि याचा परिणाम काय झाला तर परमेश्वरानं जो क्रोध या निनवे शहरावरती ओतण्याचं ठरवलं होतं, जी निनवे नगरी परमेश्वरानं उद्ध्वस्त करण्याची ठरवली होती, तो क्रोध परमेश्वरानं काय केलेला आहे, आवरलेला आहे. देवानं तो क्रोध मागं घेतलेला आहे. परमेश्वर निनवेच्या बाबतीत संतुष्ट झालेला आहे, आनंदित झालेला आहे, कारण या निनवे शहरानं पश्चाताप केला. या घटनेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायला मिळतं? मी मागं आणि अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. कमिटीच्या सभासदांबरोबर बोलत असताना काही गोष्टी ज्यावेळेस त्यांच्याशी डिस्कस करतो तेव्हा मला एक गोष्ट सातत्यानं कळते की पाळकसाहेब, आपल्या मंडळीला या गोष्टींची सवय नाही, आत्तापर्यंत हे झालं नाही, आत्तापर्यंत कुणी सांगितलं नाही किंवा याला व्हायला थोडासा वेळ लागेल, या सगळ्या गोष्टी होतील परंतु याला वेळ लागेल. यापूर्वी देखील ज्या ज्या मंडळांमधून मी देवाच्या वचनांची सेवा केली, परमेश्वराने जिथं जिथं मला नेलं, त्या सर्व ठिकाणी जेव्हा एखादी गोष्ट नव्यानं करण्याकरता प्रस्ताव ठेवला जातो त्यावेळेस मला याच गोष्टींचा अनुभव आलेला आहे. मग मी कंपॅरिझन करतो या गोष्टीचं की आम्ही किमान 4-5 पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आमचे जीवन जगत आहोत. लहानपणापासून आमच्यावरती देवाच्या वचनांचे संस्कार झालेले आहेत. आज आमचं वय किमान 50च्या पुढे असणारे अनेक जण आपल्या मंडळीमध्ये आहेत, 50शी पर्यंत आलेले अनेक जण आहेत. आणि असं असताना देखील आम्हाला नवीन गोष्टी शिकण्याकरता वेळ का लागायला पाहिजे? घरी जाऊन या गोष्टीचा निवांत विचार करा, निवांत बसा, परमेश्वराच्या समोर बसा आणि एकाग्रतेनं परमेश्वराशी बोला. निनवे शहरातल्या लोकांशी स्वतःची तुलना करा की त्या लोकांनी ज्यावेळेस त्यांना निरोप प्राप्त झाला तेव्हा त्यांनी पटकन कसा स्वीकार केला. त्यांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे घेतले नव्हते. पवित्र शास्त्र आम्हाला तसं काहीही सांगत नाही. योनाचं पुस्तक घरी जाऊन जरूर वाचा. त्यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही की योनाच्या बाबतीत लोकांनी त्याची चेष्टा केली, त्याची टिंगलटावाली केली किंवा राजानं त्याच्याबद्दल एखादी समिती नेमली, असं कुठंही म्हटलेलं नाही. योनानं निरोप दिला आणि लोकांनी पश्चाताप केला.
ज्या लोकांना परमेश्वराची आणि जिवंत देवाचीच मुळात ओळख नाही, त्या लोकांनी एका क्षणात कसा काय पश्चाताप केला? कधी या गोष्टीचा आपण विचार करतो का? मग आमच्या जीवनामध्ये पश्चाताप करण्याकरता आणि देवाच्या मार्गामध्ये योग्य रीतीने येण्याकरता जे बदल आम्हाला करणं गरजेचं आहे, ते बदल आमच्यात का होत नाहीत? हा आज माझा आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे. का आम्हाला वेळ लागतो? का आम्ही या गोष्टींकडे कानाडोळा करतो? का आम्ही देवाच्या वचनांना इतकं दुर्लक्षित करतो? का आम्ही परमेश्वराकडे दुर्लक्ष करून आम्ही आमच्याच मार्गामध्ये चालण्याचा निर्णय घेऊन आम्ही चालत आहोत? आपल्याला माहिती आहे का, जे मार्ग आम्ही धरलेले आहेत ते नाशाकडे जाणारे आहेत. ज्या मार्गावरती आम्ही चालत आहोत तो मार्ग किती भयंकर आहे आपल्याला माहिती आहे का? आजचं उदाहरण सांगतो आपल्या पवित्र मंदिरामधलं. आज जी दोन्ही गाणी आपण गायलेली आहेत, साधं उदाहरण आहे. शब्द नवीन आहेत, फक्त चाल अनेक वर्षांपासून आपण गातो. किती जण गात होते? किती जणांना गाण्याची इच्छा होती? शब्द नवीन आहेत म्हणून किती जणांनी पुस्तक बंद करून ठेवून दिलं? विचार करा. नवीन गाणी आम्हाला शिकायची नाहीत का? आम्ही जर ही नवीन गाणी, त्यात ह्या गाण्यामध्ये किती सुंदर अर्थ आहे. गीत क्रमांक 175 याच्यातलं शेवटचं कडवं आपण एकदा बघूयात. गीत क्रमांक 175 जे आता आपण गायलं, यातलं शेवटचं जे चरण आहे त्याच्यामध्ये किती सुंदर म्हटलेलं आहे, देवा तव शास्त्र मजला शिकवी, देवा तव शास्त्र मजला शिकवी, अपराध दावी माझे मज. कधी आपण परमेश्वराला गीतातून म्हटलेलं आहे? आज हे नवीन पण आम्हाला शिकण्याकरता आमच्यामध्ये इतकी उदासीनता का आहे? मी बघितलं अनेकांना, शब्द नवीन आहेत म्हणून गाणं बंद करून पुस्तक ठेवून दिलं. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. ज्यावेळेस आम्ही नवीन गोष्टी शिकण्याकरता दुर्लक्ष करतो, आम्हाला त्याच जुन्या पायवाटेनं जायची इच्छा अजूनही आहे. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत, आम्हाला त्या करायच्या आहेत. अजूनही आम्हाला हे समजत नाही की आम्ही कोणत्या वयामध्ये आहोत. आमचं फक्त वयच वाढलेलं आहे आणि अजूनही आम्ही पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून बालकच आहोत का? जर आमची अशी अवस्था असेल तर लक्षात घ्या, ही आमच्यासाठी फार घातक अवस्था आहे. ही खूप घातक अवस्था आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला केवळ वयानं नाही तर आता आम्हाला आध्यात्मिक दृष्टीनं देखील वाढायचं आहे. आता मला तुम्हाला सांगू द्यात, तुम्हाला आवडतील असे संदेश देण्याचे दिवस राहिलेले नाहीत. तुम्हाला छान वाटतील, तुम्हाला बरं वाटेल, समाधान वाटेल असे संदेश देण्याचे दिवस राहिलेले नाहीत. ते मी करू शकतो, ते संदेश मी देऊ शकतो. पण आज परिस्थिती अशी आहे जगाची, जसं आपण प्रार्थनेमध्ये ऐकलेलं आहे की हे प्रभू, तुझ्या येण्याचे दिवस आता समीप आलेले आहेत, ते आम्हाला कळू दे. आम्हाला कधी कळणार आहे? आम्हाला कळायला पाहिजे, आम्ही तयार राहायला पाहिजे. आमचा प्रभू केव्हाही येईल. त्यावेळेस ज्या जात्यावर दळणाऱ्या दोघी जणी आहेत, त्या दोघींपैकी एक मी असलो पाहिजे, त्या दोघींपैकी एक मी असले पाहिजे. ही तयारी आमची झालेली आहे का प्रियांनो? त्या रॅप्चर मध्ये आमचा सहभाग असणार आहे का? संत पाऊल म्हणतात त्याप्रमाणे की त्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये कसं तरी करून मला सहभाग मिळायला पाहिजे. इतक्या लेव्हलची तयारी आम्ही केलेली आहे का? आमची आध्यात्मिक तयारी. आणि नवीन ज्यावेळेस गोष्टी आमच्याकरता नवीन असतात, हे लक्षात घ्या, देवाकरता नवीन नाहीयेत त्या. आमच्यापर्यंत कदाचित त्या आल्या नसतील किंवा कुणीतरी आणण्याचा प्रयत्न केला असेलही आणि आपण आपल्या सवयीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्षही केलं असेल. आणि म्हणून आम्हाला काय होतं की ती गोष्ट आमच्याकरता नवीन आहे. पाळसाहेब, आम्हाला हे
जरा अवघडच जाते बरं का, असं होत नाही प्रियानो. आम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्या वचनावरती आपण चिंतन मनन करणार आहोत ते फार महत्वाचं वचन आहे. आम्हाला पुढं गेलं पाहिजे, आम्हाला पुढं जायचंय. त्याच ठिकाणी आम्हाला आता घुटमळत बसायचं नाही. आम्हाला तेच प्रॉस्पेरिटीचे, समृद्धीचे संदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. आता आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होणं फार आवश्यक आहे. इथे येऊन तुम्ही प्रत्येकांपैकी एकानं कुणीतरी इथे येऊन संदेश देणं गरजेचं आहे. मी जुलै महिन्यामध्येच सांगितलं होतं की दर महिन्याच्या 4थ्या रविवारी मंडळीमधून कुणीतरी एकानं येऊन संदेश द्या. अजूनही कुणी मला ती आत्मीयता दाखवली नाही. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. एकही आपल्यामध्ये नसावं. मी बंधू मॉरिस किंवा जोसेफ आपले लीडर ह्यांच्यावरती मी तो भार टाकणार नाही. मला माहिती आहे की मी ऐन वेळेस सांगितलं तरी ते देऊ शकतात संदेश. परंतु माझी इच्छा ही आहे की आपण देवाच्या वचनांची तयारी करावी, अभ्यास करावा आणि इथे येऊन परमेश्वराचं वचन गाजवावं. हे लक्षात घ्या. आता त्या दृष्टिकोनातून आम्हाला पुढे जायचंय. आजही आपल्याला फोन करून सांगावं लागतं, आम्ही तुमच्या घरी प्रार्थनेला यावं का? किती जण आत्मीयतेने, किती जण उत्साहानं कमिटीच्या लोकांना सांगतात की आमच्या घरी यावेळेस प्रार्थनेला या, सोमवारी गुरुवारी आमच्या घरी प्रार्थनेला या. किती जणांनी फोन केलेले आहेत आवर्जून. विचारल्याशिवाय आपण सांगत नाही. 2 आठवडे असे झालेले आहेत की मी ग्रुपवरती शास्त्रपाठ पाठवलेच नाहीत. किती जणांच्या लक्षात आली ही गोष्ट? कुणीही मला साधा फोन करूनही विचारलं नाही, बाळक साहेब तुम्ही शास्त्रपाठ दिले नाहीत का? बरं दिले नाहीत का? बरं पाठवले नाहीत? किती जण आवर्जून शास्त्रपाठ मिळाल्यावर घरी त्यांचं वाचन करतात? ही आमची आध्यात्मिक पिछेहाट आहे. आम्ही मागं चाललेलो आहोत हे आपल्या लक्षात येत नाहीये का? आम्हाला ती भूक लागली पाहिजे आणि लागलेली भूक वाढली पाहिजे. जोपर्यंत भूक वाढत नाही तोपर्यंत आम्ही अध्यात्मामध्ये आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढणार नाहीत. मी बऱ्याचदा सांगत असतो की प्रत्येकाला आपल्या स्वतःचं तारण साधून घ्यायचं आहे. मी किंवा माझ्यासारखे कितीही पाळक इथं येऊन संदेश देऊन गेले तरी देखील प्रियांनो, ते संदेश आम्ही जर स्वीकारलेच नाहीत, तो निरोप जर आपण स्वीकारलाच नाही, तर आमची आध्यात्मिक वृद्धी, आमची आध्यात्मिक वाढ कधीच होणार नाही. आणि म्हणून स्तोत्र करता आज ज्या पवित्र वचनामध्ये आम्ही वाचत आहोत तिथे काय म्हणत आहे? स्तोत्र 85 आणि 8 मध्ये, देव यहोवा काय बोलेल ते मी ऐकेन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी शांती बोलेल. आपल्याकडे जे पवित्र शास्त्र आहे ते जरूर काढा आणि ते देखील वाचा. देव यहोवा काय बोलेल ते मी ऐकेन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी शांती बोलेल, परंतु त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. फार महत्वाचं वचन आहे. कोऱ्हा पुत्राचं हे सांगणं आहे. तो असं म्हणत आहे स्तोत्र करता, परंतु त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. किती भयंकर वाक्य आहे ना. लोकांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. मी आता परमेश्वर माझा देव जे काही सांगणार आहे ते मी ऐकणार आहे. आणि मला माहिती आहे की माझा देव माझ्याशी शांततेचे आणि क्षेम कुशलाचे भाषण करणार आहे. परंतु लोकांनी आता पुन्हा आपल्या मूर्खपणाकडे वळू नये. का? कोहराचा पुत्र किंवा कोहराच्या वंशातले हे जे मुलं आहेत ज्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे, तो असं का म्हणत आहे? त्याची कारण आधीच्या 3 वचनांमध्ये आहेत. यापूर्वी हे स्तोत्र कोणी लिहिलेलं आहे आपण थोडक्यात ते पाहण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये 150 स्तोत्रांपैकी एकंदरीत 12 स्तोत्रांना कोराच्या मुलांचे स्तोत्र किंवा कोरह पुत्राचे स्तोत्र असं हेडिंग तिथं देण्यात आलेलं आहे. आहे का आपल्या बायबलमध्ये? बघा,
मुख्य गायकासाठी कोराहाच्या मुलांचे स्तोत्र. एकंदरीत 12 स्तोत्र असे आहेत की ज्यांचं लिखाण या कोराहाच्या वंशजांनी केलेलं आहे. स्तोत्र 42 ते 49 आणि त्यानंतर 84, 85, 87 आणि 88 अशी 12 स्तोत्र या कोराहाच्या वंशातल्या मुलांनी किंवा त्याच्यानंतरच्या पिढ्यातल्या लोकांनी केलेलं आहे. हे स्तोत्र ज्यावेळेस यहुदी समाज किंवा इस्रायली लोक हे पाडावपणातून आलेले आहेत, ते आपल्या मायभूमीमध्ये आल्यानंतर या स्तोत्राचं लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण तिथं पहिल्या वचनामध्येच आपल्याला इथं पाहायला मिळतं, हे यहोवा तू आपल्या भूमीला प्रसन्न झाला आहेस, याकोबाच्या पाडाव केलेल्यांना तू परत आणलेला आहेस. इथे आपल्याला त्याचं क्लॅरिफिकेशन मिळतं. इथं आपल्याला ते जाणवतं की यहुदी लोक बंदिवासामधून पुन्हा आलेले आहेत आणि त्यांना हे उद्देशून लिहिलेलं स्तोत्र आहे. कोराह कोण आहे? लेवीच्या वंशातले हे सगळे पुरुष आहेत किंवा लेवीचा हा वंश पुढे आलेला आहे. आणि लेवीच्या घराण्याला परमेश्वराने एक विशिष्ट जबाबदारी दिली होती. काय दिली होती? याजकांना असिस्ट करण्याची जबाबदारी दिली होती. याजकांना सहकार्य करण्याची जबाबदारी दिली होती. आणि मग हा कोराह जो आहे हा कोण आहे? तर हा आम्हाला याचं मूळ आम्हाला गणनाच्या 16व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. पहिल्या अध्यायापासून 16व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून 40व्या वचनापर्यंत इसाहाराचा हा मुलगा आहे. त्यानंतर हा कोणाचा नातू आहे तिथे लिहिलेलं आहे पहिल्याच वचनामध्ये बघा. कहाताचा नातू आहे आणि लेवीचा पणतू ह्याची ओळख तिथे आपल्याला या कोराहाची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या कोराहानं काय केलेलं होतं? यानं अहरोन आणि मोशेच्या विरोधात एक बंड केलं होतं. त्यानं दाथान आणि अबिराम या दोघांना बरोबर घेतलं. काही माणसं त्यानं बरोबर घेतलेली आहेत. गणनाच्या पुस्तकामध्ये हा सगळा आपल्याला वृत्तांत पाहायला मिळतो. आणि त्यांनी मोशे आणि अहरोनच्या विरोधात बंड केलेला आहे. आणि त्या बंडाचा दुष्परिणाम काय झाला? तर एकंदरीत 250 माणसं त्या दिवशी परमेश्वरानं काय केलेले आहेत? मारून टाकलेले आहेत. कशा पद्धतीने मारलेले आहेत? भूमी दुभंगलेली आहे आणि त्या भूमीनं ज्या लोकांनी बंड केलेलं होतं त्या बंड केलेल्या लोकांना गिळंकृत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, परंतु त्या सर्व घटनेमध्ये कोराहाच्या वंशातले लोक वाचलेले आहेत. परमेश्वरानं त्यांना वाचवलेलं आहे. आणि हेच वंशज पुढे आपण पाहतो इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस निवास मंडपाची जी जबाबदारी आहे ती परमेश्वरानं त्यांना दिलेली आहे. मंदिराचं द्वारपाल परमेश्वरानं त्यांना केलेलं आहे. मंदिराच्या देखभालीचं काम या लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि राजा दाविदाकडे त्याचे जे 3 मुख्य गायक होते त्या गायकांपैकी हेमान हा देखील कोराहाच्या वंशातला होता. मुख्य गायक जे दाविदाचे होते हा हेमान नावाचा जो गायक आहे तो या कोराह वंशामधला आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराच्या मंदिराची वेगवेगळ्या प्रकारे या लोकांनी सेवा केलेली आहे. आता इस्रायली लोक ज्या वेळेस बाबेलच्या बंदिवासामधून परत आलेले आहेत त्यावेळेस या कोराहाच्या मुलांनी किंवा त्याच्या या वंशातल्या मुलांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि तो देवाला धन्यवाद देत आहे, परमेश्वराचे उपकार मानत आहे. आणि 6 गोष्टी एकंदरीत त्यानं या 3 वचनामध्ये आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतात. परमेश्वराशी संवाद साधत असताना हा स्तोत्रकर्ता काय म्हणते बघा. पहिले 3 वचनं बघूयात. स्तोत्र 85 आणि 1 ते 3 वचनं. हे यहोवा तू आपल्या भूमीला प्रसन्न झाला आहेस, याकोबाच्या पाडाव केलेल्यांना तू परत आणले आहे. तू आपल्या लोकांच्या अन्यायाची क्षमा केली आहे. तू त्यांचे सर्व पाप झाकले आहे. तू आपला सगळा क्रोध आवरून घेतला आहे. तू आपल्या कोपाच्या तीव्रतेपासून फिरला आहेस. किती गोष्टी आहेत परमेश्वराने या लोकांसाठी केलेल्या. एकंदरीत 6 गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. परमेश्वराला तो काय म्हणत आहे की हे परमेश्वरा तू भूमीला प्रसन्न झालेला आहेस. कोणत्या भूमीला प्रसन्न झालेला आहेस? तू आपल्या भूमीला प्रसन्न झालेला आहेस.
स्तोत्र 24 मध्ये म्हटल्याप्रमाणे परमेश्वराचं सगळं जग आहे, त्यानं सगळं जग निर्माण केलेलं आहे. जग आणि जगात राहणारे सगळे काही त्याचे आहेत. कोरडी भूमी, आकाश, जलचर, हे सगळं काही, समुद्र, सगळं काही परमेश्वराचं आहे. परंतु या ठिकाणी एका विशेष गोष्टीचा उल्लेख या स्तोत्रकर्त्यानं केलेला आहे. तो काय म्हणत आहे? तू आपल्या भूमीला प्रसन्न झाला आहेस. आपल्या भूमीला म्हणजे कोणत्या भूमीला? ही सगळी भूमी, संपूर्ण जमीन परमेश्वरानंच निर्माण केलेली आहे. परंतु परमेश्वराचे निवडलेले खास लोक ज्या जमिनीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या भूमीवरती राहतात, त्या भूमीबद्दल परमेश्वराला विशेष आनंद आहे, विशेष प्रेम आहे. आणि म्हणून हा स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आपल्या भूमीला प्रसन्न झालेला आहेस. परमेश्वरानं प्रसन्न होऊन या लोकांना त्या बंदिवासातून पुन्हा माघारी आणलेला आहे. परमेश्वराने शिक्षा केलेली आहे, परंतु देवानं या लोकांवरती प्रेम देखील केलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वरासाठी हा स्तोत्रकर्ता म्हणतो की तू आपल्या भूमीला प्रसन्न झालेला आहेस. त्याचे निवडलेले लोक त्या यहुदा राष्ट्रामध्ये राहत आहेत. प्रियानो, आज आम्ही इतके वर्ष या मंडळीचे सभासद आहोत. कधी आम्ही परमेश्वराला प्रश्न केलाय का की हे परमेश्वरा, तू आम्हाला प्रसन्न झाला आहेस का? तू आमच्यावरती प्रसन्न झाला आहेस का? तू आमच्या बाबतीत आनंदी आहेस का? हा प्रश्न कधी आपण परमेश्वराला केलेला आहे का? आम्ही कधी देवाला विचारलंय का की हे परमेश्वरा, माझ्या वागणुकीतून तू आनंदी झालेला आहेस का? ज्याप्रमाणे या स्तोत्रकर्त्यानं म्हटलेलं आहे की तू आपल्या भूमीला प्रसन्न झाला आहेस. प्रियानो, जर परमेश्वर आजही आमच्या मंडळीच्या बाबतीत प्रसन्न नाही तर लक्षात घ्या, आमची वाटचाल अजूनही प्रभूनं शिकवलेल्या मार्गावरती नाही. पुढचा मुद्दा आपण बघूयात. पुढे तो काय म्हणत आहे? याकोबाच्या पाडाव केलेल्यांना तू परत आणलेला आहे. कुणाला आणलंय परमेश्वरानं? बंदिवासातून कुणाला आणलेलं आहे? याकोबाच्या पाडाव केलेल्या वंशजांना. हे जे यहुदा राष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहेत, जे इस्रायली लोक आहेत, हे कुणाचे वंशज आहेत? हे याकोबाचे वंशज आहेत. या याकोबाच्या वंशजांना परमेश्वरानं त्यांना पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तू याकोबाच्या पाडाव केलेल्यांना पुन्हा आणलेलं आहे. तू पुन्हा त्यांना आपल्या मायभूमीमध्ये आणलेलं आहे. परमेश्वरानं या लोकांना क्षमा केलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या चुकांकरता, त्यांच्या पाप आणि अपराधांकरता परमेश्वरानं त्यांना निश्चितार्थानं शासन केलेलं आहे. 70 वर्षांचा बंदिवास त्यांना दिलेला आहे. परंतु आता पुन्हा त्यांना आपल्या मायभूमीमध्ये आणलेलं आहे. आणि मायभूमीमध्ये आल्यानंतर हे लोक 70 वर्षांनी आपला देश उजाड झालेलं पाहत आहेत. जे वैभव पूर्वी 70 वर्षांपूर्वी आमच्या देशाचं होतं, आता ते वैभव राहिलेलं नाही. मंदिर पडलेलं आहे, जळालेलं आहे, घरं पडलेली आहेत, संपूर्ण शहर, संपूर्ण नगर हे बेचिराख झालेलं आहे. आता त्यांना पूर्वीचे दिवस आठवत आहेत, त्यांचं वैभव आठवत आहे आणि त्यांनी तुलना केलेली आहे. आता आम्ही जे आमचं नगर पाहत आहोत हे भग्न झालेलं नगर आहे. या नगराची दुरावस्था झालेली आहे. आणि आम्ही या नगरातून 70 वर्षापूर्वीच्या वेळेस पाडावपणामध्ये गेलो होतो, त्यावेळेस 70 वर्षापूर्वीचं आमचं शहर, आमचं राष्ट्र हे किती वैभवानं नटलेलं होतं. त्या गोष्टींची हे लोक तुलना करत आहेत. आणि या गोष्टीची तुलना करत असताना ते स्वतःला परमेश्वराजवळ अधिक आणि अधिक आणण्याचा आता प्रयत्न करत आहेत. प्रियांनो, आम्ही कधी आमच्या चर्चच्या बाबतीत विचार केलेला आहे का? आज हे मंदिर 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. ग्राउंड फ्लोअरला आम्ही बसू शकतो. या फर्स्ट फ्लोअरवरती आम्ही चर्च घेऊ शकतो. सेकंड फ्लोअरला आमचं संडे स्कूल आहे. निश्चित अर्थानं ॲसेटच्या दृष्टिकोनातून, आमच्याकडे असणाऱ्या मिळकतीच्या दृष्टिकोनातून आमची वाढ झालेली आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी आपलं चर्च खाली भरायचं. त्यावेळेस किती अडचणी आमच्या समोर होत्या. आणि परमेश्वराने हे सुंदर मंदिर आम्हाला दिल्यानंतर आज काय आमची अवस्था आहे? आम्ही कधी या गोष्टीचा विचार करतो का?
आज या मंडळीमध्ये कदाचित हे मंदिर खूप छान रीतीने सजवलेलं आहे, खूप चांगल्या उत्तम प्रकारच्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या वस्तू आमच्या मंदिरामध्ये आहेत, उत्तम प्रकारच्या गोष्टींनी हे मंदिर सजवलेलं आहे. पण परमेश्वराला अपेक्षित असणारं आमचं अंतःकरण सजवलेलं आहे का? ज्या वेळेस हे लोक पुन्हा बंदिवासातून आले, त्यांनी त्यांचं पूर्वीचं वैभव आठवलेलं आहे आणि आताची भग्नावस्था देखील त्यांच्या समोर आहे. प्रियांनो, या उलट आमची परिस्थिती आहे. कदाचित 15 वर्षापूर्वी अशा पद्धतीच्या सुखसोयी आमच्यासाठी नसतील, कदाचित इतक्या चांगल्या प्रतीच्या वस्तू आमच्या मंदिरामध्ये नसतील. आज त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. परंतु आज आमची आध्यात्मिक स्थिती काय आहे? आजही आम्ही त्या बंदिवासामध्ये आहोत का? परमेश्वराने तर त्याच्या लोकांना बंदिवासातून मोकळं केलेलं आहे, परंतु आम्ही आजही सैतानाच्या बंदिवासामध्ये आहोत का? हा आमच्या समोर प्रश्न आहे. आज भौतिक दृष्ट्या आमचं मंदिर बदललेलं आहे, या मंदिराचा चेहरा मोहरा बदललेला आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून आमचं वागणं, आमचं जगणं हे कसं आहे? त्याची भग्नावस्था तर झालेली नाही ना, त्याची दुरावस्था तर झालेली नाही ना. आज आम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. प्रियांनो, स्तोत्रकर्ता पुढे म्हणत आहे, तू त्यांचे सर्व पाप झाकले आहे. स्तोत्रकर्ता परमेश्वराचा उपकार मान्य करता थांबत नाहीये, त्याच्याकडे शब्द कमी पडत आहेत आणि तो म्हणत आहे, तू त्यांचे सर्व पाप झाकले आहे. सगळे पाप परमेश्वरानं झाकून टाकलेले आहेत. कशानं झाकलेले आहेत? प्रेमाच्या पडद्यानं परमेश्वरानं या सर्व लोकांचे पाप झाकून टाकलेले आहेत. आज आम्ही देवाकडे हे म्हणू शकतो का की हे परमेश्वरा, तू माझे सर्व पाप झाकून टाकलेले आहे? आम्हाला खात्री. आजही आम्ही हे म्हणू शकतो का? किती जणांना वाटतं की प्रभू परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांकरता दिलेला आहे. त्या ख्रिस्तानं त्याचं रक्त सांडून प्राणार्पण करून त्यानं तुम्हाला आणि मला त्या पापाच्या सत्तेतून मोकळं केलेलं आहे. परंतु आज आम्ही कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहोत? आज आम्ही पुन्हा त्याच मार्गाने आमचं जीवन जगत आहोत जिथून आमची सुरुवात झाली होती. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं कार्य केलेलं आहे. सैतानाच्या बंधनातून त्यानं तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे. परंतु जरा पुन्हा एकदा आम्ही पाठीमागे वळून बघूयात, आमच्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहू आणि स्वतःला प्रश्न विचारू की मी खरोखर माझं पाप सोडलेलं आहे का? मी आजही त्याच जुन्या पापांमध्ये जगत आहे का? आज आम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे. परमेश्वरानं तर त्याचा पुत्र दिला तुमच्या आणि माझ्या तारणा करता. ते तारण आम्ही स्वीकारलेलं आहे का? त्यानं त्याचा प्राण त्या वधस्तंभावरती 2000 वर्षापूर्वीच दिलेला आहे. त्यानं त्याच्या रक्तानं आम्हाला आच्छादित केलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तू त्याचे सर्व पाप झाकले आहेत. प्रेमाच्या पडद्यानं त्यानं झाकलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्तानं आपले सर्व पाप त्याच्या रक्तानं धुवून टाकलेले आहेत. मग आमची जबाबदारी काय आहे? आमची जबाबदारी ही नाही का की आम्ही निष्कलंक आणि निष्पाप होऊन त्या प्रभूने शिकवलेल्या मार्गावरती आम्ही चालावं, की आजही आम्ही त्याच जुन्या पापांना बरोबर घेऊन आम्ही चालावं? काय आज आमच्या समोर आहे? आम्ही कधी या गोष्टीचा विचार करतो का? मी काय घेऊन परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत आहे? प्रियानो, परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याकडून काहीच नको. ज्या देवानं संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याला तुमच्या आणि माझ्या देणगींची गरज आहे का? आम्ही किती लाखांच्या देणग्या देतो, आम्ही किती सोनं नाणं देतो, याची गरज परमेश्वराला नाही. देवाला फक्त एकच पाहिजे. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. आज आम्ही त्या देवाला ते भग्न आणि अनुतप्त हृदय, पश्चातापानं भरलेलं हृदय आम्ही दिलेलं आहे का? हे वर्ष संपत आलेलं आहे. ऑक्टोबर महिन्याचा हा शेवटचा रविवार. आता पुढच्या महिन्यापासून आपण एका नवीन उत्साहानं पुन्हा एकदा कामाला लागणार आहोत. कशासाठी?
आम्ही ख्रिसमसची तयारी करायला सुरुवात करणार आहोत. ही तयारी करत असताना आम्ही कधी आमच्या अंतःकरणाचा विचार केलाय की इतके वर्ष परमेश्वरानं मला जगवलेलं आहे, या अंतःकरणामध्ये त्या ख्रिस्ताला मी किती जागा दिलेल्या आहे, त्या ख्रिस्ताला अपेक्षित असणारं किती वर्ष मी माझं जीवन जगत आलेलो आहे, किती वर्ष मी माझं जीवन जगलेलं आहे. कधी हा विचार एकदा तरी आमच्या मनात आलाय का प्रियानो? स्तोत्रकर्ता म्हणतो, तू त्यांचे सर्व पाप झाकले आहेत. होय, त्या परमेश्वरानं आपले सर्व पाप झाकलेले आहेत. निश्चित अर्थानं त्यानं आम्हाला धुवून टाकलेलं आहे. पण आमची मानवी प्रवृत्तीच मुळात ही आहे की आम्ही पुन्हा 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 तेच पाप करत आहोत, आम्ही तेच व्यभिचार करत आहोत, आम्ही तेच भ्रष्टाचार करत आहोत, आम्ही त्याच चुकीच्या गोष्टी करत आहोत. किती वेळा आणि किती वर्ष आम्ही अजून हेच करणार आहोत, किती वर्ष अजून आम्ही देवाला दुःख देणार आहोत. मी मागे सांगितलं होतं प्रियांनो, नरकात जायच्या भीतीनं पाप करणं सोडू नका. पाप केल्यामुळं मला नरकात जावं लागेल या भीतीनं पाप करणं सोडू नका. मी जर पाप केलं तर माझ्या देवाला दुःख होईल. मी जर पापी जीवन जगलो, मी जर पापी जीवन जगले तर माझ्या देवाला, माझ्या बापाला दुःख होणार आहे, माझ्या बापाला वाईट वाटणार आहे, त्याचं अंतःकरण मी दुखावणार आहे. या गोष्टीनं पाप करणं सोडून द्या. आम्ही पाप का सोडलं पाहिजे? तर आमच्या निर्माणकर्त्याला आमच्या कृतीतून वाईट वाटता कामा नये, म्हणून त्याचा आदर करण्याकरता, त्याच्यावरती प्रेम करण्याकरता आम्ही पाप करणं सोडलं पाहिजे. नरकात जायच्या भीतीनं पाप करणं सोडू नका. ज्यावेळेस आम्ही देवावरती प्रेम करू, देवाचा आदर करू, त्यावेळेस आम्ही पाप करणं सोडू. अजूनही आम्ही परमेश्वरावरती म्हणावं तसं प्रेम करत नाही आहोत. अजूनही आम्ही देवाचा म्हणावा तसा आदर करत नाही आहोत, आणि म्हणून अजूनही आमच्या जीवनामध्ये पाप जसं आहे तसंच अजून राहिलेलं आहे. आम्हाला परमेश्वरावरती प्रेम करणं जमलं पाहिजे, ते आम्हाला करताच आलं पाहिजे. कारण तो आमचा बाप आहे, तो आमची आई आहे, तो आमचा मित्र आहे, सखा आहे, तो आमचं सर्वस्व आहे. आम्ही त्याला आनंदित करणार नाही, आम्ही त्याला हर्षित करणार नाही तर कोणाला करणार? आम्ही माणसांना खूप आनंदित करतो, आम्ही एकमेकांच्या सुखासाठी खूप झटतो, आम्ही आमच्या मित्रमंडळीला, नातेवाईकांना वाईट वाटू नये म्हणून कदाचित आम्ही त्यांना आवडेल त्या पद्धतीने वागतो, एकमेकांची मनं दुखावली जाऊ नयेत म्हणून कदाचित आम्ही ते रिलेशन मेंटेन करतो, आम्ही तितका गॅप मेंटेन करतो. पण ज्या देवानं मला जन्माला घातलंय, ज्या देवानं मला रोज नवीन श्वास पुरवून या वयापर्यंत राखलेला आहे, त्या देवाला मी किती रोज आणि रोज दुःख देतो याचा विचार आम्ही कधी करतो का? आमच्या आचरणातून, आमच्या पापी जीवनामधून त्या परमेश्वराला किती वाईट वाटत असेल, तो किती दुःखी होत असेल, ह्याचा विचार आम्ही कधी करतो का? प्रियानो, हा विचार आम्हाला करता आला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा विचार आमच्या मनामध्ये येईल त्या दिवशी आम्ही पूर्णपणे युटर्न घेतलेला असेल. आमचं पश्चातापी हृदय आम्ही त्या देवाला अर्पणारे ठरलं पाहिजे. आमच्या पापापासून आम्हाला माघारे फिरताच आलं पाहिजे. कारण का माघार फिरता आलं पाहिजे? कारण पुढं हा स्तोत्रकर्ता म्हणतो, तू आपला सगळा क्रोध आवरून घेतला आहे. परमेश्वरानं सगळा क्रोध आपल्यावरून आवरून घेतला आहे याची कल्पना आपल्याला आहे का? जुन्या करारामध्ये जाऊन पहा, जुन्या करारातले सगळे पुस्तकं वाचून पहा. जुन्या कराराचा देव किती क्रोधाविष्ट देव आहे हे अनुभव घेऊन पहा. एक चूक झाली तर परमेश्वर शासन केल्याशिवाय राहत नव्हता. आणि ते शासन म्हणजे काय? मृत्यूदंड, थेट मृत्यूदंड. परंतु स्तोत्रकर्ता म्हणत आहे, तू आपला सगळा क्रोध, काही थोडा 30% क्रोध आवरून धरलाय असं म्हटलंय का? 50% क्रोध आवरून धरलाय म्हटलंय का? 10% क्रोध नाही. हे परमेश्वरा, तू सगळा क्रोध आवरून धरला आहे.
परमेश्वरानं त्याचा क्रोध आवरून धरला. तो जर क्रोधाविष्ट आज झाला तर लक्षात घ्या, आम्ही कुणीच टिकू शकणार नाही. आम्ही कुणीच टिकणार नाही. जुन्या करारामध्ये ज्या लोकांना शिक्षा झाली प्रियानो, ती फार भयंकर रीतीने शिक्षा परमेश्वरानं केलेली आहे. आणि देवानं त्याचा क्रोध आवरून धरला म्हणून आज आम्ही या पवित्र मंदिरामध्ये बसून आहोत, हे लक्षात असू द्या. आणि त्यानं त्याचा क्रोध आवरून धरला याचं प्रमाण काय आहे तर त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या करता दिला. त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या करता दिलेला आहे. त्यानं तुमच्या आणि माझ्या तारणा करता येशूला या जगामध्ये पाठवलेला आहे. तो येशू ज्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा केला. त्यानं आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. त्यानं त्याचं रक्त सांडलेलं आहे. त्या रक्ताच्या द्वारे त्यानं तुम्हाला आणि मला धुवून टाकलेलं आहे. प्रभूनं जर, आमच्या पित्यानं जर ही योजना केली नसती तर लक्षात घ्या, आमची वस्ती निशब्द स्थानी झाली असती. प्रियांनो, देवाच्या क्रोधापुढे कुणीच टिकून राहू शकत नाही. परंतु परमेश्वराने त्याचा क्रोध आवरून धरलेला आहे आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र आपल्या तारणाकरता दिलाय, तुमच्या आणि माझ्या तारणाकरता दिलेला आहे. त्या पुत्राच्या द्वारे त्यानं आम्हाला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानं तुम्हाला आणि मला दास ठेवलेलं नाही. त्यानं तुम्हाला मला पुच्छ असं केलं नाही, तर त्यानं आम्हाला डोकं किंवा पृष्ठभाग असा केलेला आहे, हेड केलेला आहे. इतका तो देव काय झालेला आहे, मवाळ झालेला आहे, शांत झालेला आहे. त्यानं त्याचा क्रोध आवरून धरलेला आहे. आणि म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला त्या परमेश्वराला आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचं समर्पण केलं पाहिजे. पुढे तो काय म्हणत आहे, तू आपल्या कोपाच्या तीव्रतेपासून फिरला आहेस. इस्रायल लोकांसाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे किंवा खूप मोठा दिलासा आहे की परमेश्वर त्याच्या कोपापासून, त्याच्या क्रोधापासून माग फिरलेला आहे. जर तो देव माग फिरला नसता तर अजूनही इस्रायल लोक बंदिवासामध्ये राहिले असते. परंतु परमेश्वरानं त्याचा क्रोध माग घेतलेला आहे, स्वतःला देवानं आवरलेला आहे आणि या इस्रायली लोकांचा बंदिवास परमेश्वरानं संपवलेला आहे, संपुष्टात आणलेला आहे. आणि पुन्हा त्यानं आपल्या लोकांना मायभूमीमध्ये आणलेलं आहे. आणि मायभूमीमध्ये आणल्यानंतर हे कोरहाचे जे वंशज आहेत त्यातील हा स्तोत्रकर्ता म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू आपल्या भूमीला प्रसन्न झालेला आहेस. या सगळ्या गोष्टी परमेश्वरा तू आमच्यासाठी केलेल्या आहेस. या सर्व गोष्टी तू आमच्याकरता केलेल्या आहेस. आणि मग आता 8व्या वचनामध्ये हा स्तोत्रकर्ता काय म्हणतो की परमेश्वरानं आमच्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. लोकांना या गोष्टीचं तो निवेदन करत आहे. आणि हे निवेदन करत असताना, लोकांना तो सांगत असताना आता तो काय म्हणतो, देव यहोवा काय बोलेल ते मी ऐकेन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी शांती बोलेल. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, तो क्षेम कुशलाचे भाषण करेल, क्षेम कुशलाचं भाषण करेल. परमेश्वर आता आमच्या लोकांशी शांततेच्या गोष्टी करेल. त्यानं केल्या आहेत का? शांततेच्या गोष्टी परमेश्वरानं केलेल्या आहेत का? निश्चित अर्थानं केलेल्या आहेत. कोणत्या माध्यमातून केलेल्या आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून केलेल्या आहेत. आणि तो ख्रिस्त येणार आहे याची नांदी आम्हाला या पुढच्या वचनांमध्ये पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. तो परमेश्वर जो क्रोधाविष्ट देव आहे तो आमच्याशी क्षेम कुशलाचं भाषण करणार आहे याचा संकेत आम्हाला पुढच्या वचनामध्ये पाहायला मिळतो. तिथं काय म्हटलेलं आहे पहा, दया आणि सत्य एकत्र मिळाली आहेत, न्यायपण व शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. हे कशाचं वचन आहे? हा संदेश कशाचा आहे? हे वचन येणाऱ्या ख्रिस्ताच्या संदर्भातील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते या 4 तत्वांवरती होतं. तिथे 4 तत्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याची दिलेले आहेत. काय आहे? दया, सत्य, न्याय आणि शांती. या 4 तत्वांवर आधारलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य होतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, दया आणि सत्य एकत्र मिळाले आहेत,
न्यायपण व शांती यांनी एकमेकांचं चुंबन घेतलं आहे. हे कशाचे संकेत आहेत? स्तोत्रकर्त्याला हेच म्हणायचं आहे की परमेश्वर त्याच्या लोकांशी क्षेम कुशलाचं भाषण करणार आहे, परंतु त्याचे संकेत तो देत असताना तो या गोष्टी सांगत आहे. परमेश्वर त्याच्या पुत्राच्या द्वारे तो आमच्याशी निश्चित अर्थानं भविष्यामध्ये बोलणार आहे. मग आता आम्ही काय केलं पाहिजे? आमची भूमिका आता काय असली पाहिजे? जर परमेश्वर आपल्या लोकांशी क्षेम कुशलाचं बोलणार आहे तर मग आमची जबाबदारी काय? ती पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. 8व्या वचनातला दुसरा भाग बघा, फार महत्वाचं. परंतु त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये, हा इशारा स्तोत्रकर्ता देत आहे. स्तोत्रकर्त्यानं सांगितलेलं आहे की परमेश्वरानं आपला क्रोध आवरून धरलेला आहे. तो आपल्या भूमीच्या बाबतीत प्रसन्न झालेला आहे. परमेश्वरानं पाडाव केलेल्यांना परत आणलेलं आहे. त्यानं त्यांच्या अन्यायांची क्षमा केलेली आहे. सर्व पाप झाकलेले आहेत. आणि परमेश्वर आता त्याच्या लोकांशी क्षेम कुशलाचं भाषण देखील करणार आहे. पण लोकांनी आता पुन्हा मूर्खपणाकडे वळू नये. लोकांनी आता पुन्हा मूर्खपणाकडे वळू नये, हा इशारा स्तोत्रकर्त्यानं तत्कालीन लोकांना दिलेला आहे. प्रियानो, हाच इशारा आज 2025 सालामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकासाठी आहे. आज आम्ही आमच्या जीवनाच्या बाबतीत विचार करूया. परमेश्वरानं आम्हाला रिस्टोर केलं नाही का? परमेश्वरानं आम्हाला पुनर्स्थापित केलेलं नाही का? देवानं आमच्या पाप आणि अपराधांची क्षमा कधीच केली नाही का? परमेश्वरानं आमच्या आर्थिक टंचाईमधून आम्हाला बाहेर काढलं नाही का? आम्ही ज्यावेळेस पापामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला त्यानं बाहेर काढलं नाही का? परमेश्वरानं आमच्या आजारपणातून आम्हाला बाहेर काढलं नाही का? देवानं आमच्यावरती आजपर्यंत कोणत्याच प्रकारचे उपकार कधीच केले नाहीत का? जर या सर्व गोष्टी परमेश्वरानं आमच्यासाठी केलेल्या आहेत, आम्हाला सर्व प्रकारचं उत्तम रीतीनं जीवन दिलेलं आहे, तर मग आज आम्ही काय करत आहोत? स्तोत्रकर्ता म्हणतो की पुन्हा लोकांनी मूर्खपणाकडे वळू नये. आज आम्ही परमेश्वराचा अनुभव घेतल्यानंतरही पुन्हा मूर्खपणाकडे वळत आहोत का? आम्ही पुन्हा देवाला न आवडणाऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत आहोत का? हा आज आम्हा प्रत्येकासाठी प्रश्न आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे की मी परमेश्वराशी बोललेलो तर आहेच, पण आता मी देव काय म्हणेल ते मी ऐकणार आहे. परमेश्वर जे काय बोलणार आहे ते मी ऐकणार आहे. प्रियानो, देवाचं वचन, त्याचा निरोप, त्याची वाणी आम्ही ऐकण्याचा कधी प्रयत्न केलाय का? आम्हाला ते देवाचं शब्द ऐकणं फार गरजेचं आहे. परमेश्वर काय म्हणत आहे ते आम्ही जाणून घेणं फार गरजेचं आहे. जे खरे विश्वासणारे आहेत, खऱ्या अर्थानं विश्वासानं भरलेलं जीवन जगत आहेत, त्या लोकांच्या जीवनामधून ते काय प्रगट करतात? ते काय म्हणतात की मी देवाशी बोललेलो आहे, आता मी परमेश्वराचं म्हणणं ऐकणार आहे. आम्ही जर खरे विश्वासणारे असू तर लक्षात घ्या, परमेश्वराचं म्हणणं देखील आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आम्ही आमचा जीव, आत्मा, शरीर, आमचे कान एकवटून आम्ही परमेश्वराचं म्हणणं ऐकणार आहोत. आम्ही आमची आध्यात्मिक वृद्धी करणार आहोत. हे खऱ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीचं लक्षण आहे. आणि जे विश्वासणारे आहोत असा केवळ आभास निर्माण करतात, असेही लोक आपल्यामध्ये आहेत. असेही माणसं आमच्यामध्ये आहेत की जे फक्त आम्ही विश्वासणारे आहोत हे दाखवतात, परंतु वास्तविकता फार वेगळी आहे. अशा लोकांना परमेश्वराचं क्षेमकुशलाचं भाषण कधीच ऐकू येणार नाही. अशा लोकांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची शांती कधीच असणार नाही. आणि म्हणून आम्ही जर ख्रिस्ती म्हणवतो स्वतःला, आम्ही जर 5 पिढ्यांचे 6 पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत आहोत, तर आमचं कर्तव्य हेच आहे की जे काही आम्ही संदेशाच्या माध्यमातून ऐकत आहोत, जे काही आम्ही परमेश्वराचं वचन वाचत आहोत,
जो काही मानना आम्ही ग्रहण करत आहोत तो ग्रहण करून आम्ही त्याप्रमाणे चालणं हे आम्हाला आमचं आद्य कर्तव्य आहे, हे आमची जबाबदारी आहे. आम्ही आजपर्यंत पुष्कळ ऐकलेलं आहे, आता कृती करण्याची गरज आहे. आम्ही 5 पिढ्यांपासून ऐकत आलेलो आहोत, 6 पिढ्यांपासून ऐकत आलेलो आहोत, संडे स्कूल पासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. कृती शून्य मात्र आमचं जर जीवन असेल तर लक्षात असू द्या प्रियांनो, परमेश्वरानं कितीही संदेश ते पाठवले तरी देखील आमच्या जीवनामध्ये कोणताच बदल कधीच घडणार नाही. आणि मग असे अनेक संदेश आमच्यापर्यंत येत असताना आम्ही जर आमच्याच इच्छेप्रमाणे आमचं जीवन जगणारे असू तर आमचं जीवन हे नेहमी अस्थिरतेने भरलेलं असणार आहे. आमचं जीवन नेहमी पापानं भरलेलं असणार आहे. आमचं जीवन नेहमी गोंधळानं भरलेलं आहे आणि ते सदैव तसंच असणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवाच्या वचनांचा पाऊस आमच्यावरती पडतो, त्या पावसामध्ये जर भिजायचं सोडून आम्ही आमच्या कोशामध्ये, आमच्या घरामध्ये, एकांतामध्ये जर आम्ही जाऊन राहिलो तर लक्षात घ्या, आमच्या जीवनामधून कधीच आम्ही पीक देणारे ठरणार नाही. त्या वचनांच्या पावसामध्ये आम्हाला भिजताच आलं पाहिजे. या मंडळीला आजपर्यंत खूप चांगल्या याजकांचा सहवास मिळालेला आहे, हे लक्षात असू द्या. खूप अभ्यासू याजकांनी सेवा या मंडळीमध्ये केलेली आहे. कुणी पाणी घातलेलं आहे, कुणी बी पेरलेलं आहे, कुणी ते वाढवलेलं आहे. या बियाचं रूपांतर त्या झाडामध्ये होऊ द्या की ज्याच्यावरती असंख्य पक्षी येऊन बसतील आणि देवाचं वचन ऐकतील. असं एक आदर्श झाड, आदर्श मंडळी फक्त पुणे धर्म प्रांतामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही मंडळी आदर्श मंडळी म्हणून ओळखली जावी, असं आमचं आचरण असावं, असा आम्ही कधी विचार केलाय का प्रियांनो? त्याकरता आम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणं फार गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे परमेश्वर काय बोलेल ते मी ऐकेन. तो आमच्याशी क्षेमकुशलाचंच संभाषण करणार आहे, परंतु आम्ही आता पुन्हा त्या मूर्खपणाच्या वाटेकडे वळू नये हा निर्धार आम्ही केलेला आहे का? आम्ही कधी या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे का की आम्ही पुन्हा क्षमा मिळवून पुन्हा त्याच मार्गावरती आम्ही जात आहोत? आम्ही पुन्हा 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 त्याच गोष्टी करत आहोत ज्या देवाला आवडत नाही. आज परमेश्वराचं वचन आपल्या प्रत्येकासाठी आहे. आम्ही काय करत आहोत? आम्ही कुणाचं ऐकत आहोत? आम्ही कुणाच्या पाठीमागे जात आहोत? प्रियांनो, स्तोत्रकर्ता म्हणतो देव काय बोलेल ते मी ऐकेन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी शांती बोलेल, परंतु त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. या ठिकाणी मी थांबणार आहे. परंतु त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. आणि जे पुन्हा 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 मूर्खपणाकडे वळतात त्यांच्याकरता परमेश्वराचं सांगणं काय आहे हे आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. परमेश्वर असा सारखा सातत्यानं मूर्खपणा करणाऱ्या लोकांसाठी काय म्हणतो हे आपण पुढच्या रविवारी बघणार आहोत. आणि मग आपण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्तानं हे का म्हटलं, ज्यास ऐकावयास कान आहे तो ऐको. आज तेच वचन मी आपल्यासाठी आपल्या समोर ठेवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. आज आमचे कान उघडे आहेत, आमचे डोळे उघडे आहेत, आमचे मुख मोकळं आहे. परंतु प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझं पवित्र वचन ऐकत आहोत का? पित्या परमेश्वरा, आम्ही तुला पाहत आहोत का? पित्या परमेश्वरा, आम्ही तुझं गीत गात आहोत का? आम्ही तुझं स्तोत्र, तुझं पवित्र वचन वाचत आहोत का? ते बोलत आहोत का? की परमेश्वरा बापा, वर्षानुवर्ष आम्ही तुझा संदेश ऐकून फक्त मूर्खपणाकडेच वळत आहोत. आज या गोष्टींचा विचार करण्याकरता आणि परमेश्वरा बापा आमच्या पापांची क्षमा मागण्याकरता तू पुन्हा एकदा हा दिवस दिलास, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. परंतु आज आम्ही घरी गेल्यानंतर अंतर्मुख होऊन परमेश्वरा तुझ्याकडे वळावं.
सर्व सर्व प्रकारचा मूर्खपणा सोडून द्यावा, तुला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्यात, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि परमेश्वरा त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण दे. येशू ख्रिस्तांचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.